मंडळी 2019च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी एका हिंदी वृत्तवाहिनीला मुलाखत देताना देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं होतं की पवार साहेब की राजनीति का इरा समाप्त हो गया. पण तसं काहीच झालं नाही. यानंतर राज्याच्या राजकारणात मोठा उलटफेर झाला. शरद पवारांना राज्यात प्रचंड सहानुभूती मिळाली. निकालानंतर भाजपा शिवसेना युतीला बहुमत मिळालं. मात्र आघाडीनेही जवळपास जागांचे शतक गाठले. हीच ती वेळ म्हणत शिवसेनेनं युतीमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं. तेव्हा सर्वाधिक टीका आणि नामुष्की कोणाच्या वाट्याला आली असेल तर ते होते देवेंद्र फडणवीस. 2014 ते 2019 या काळात युती सरकारचे मुख्यमंत्री म्हणून नेतृत्व करणारे देवेंद्र फडणवीस हे 2019च्या विधानसभा निवडणुकीनंतर मात्र जणू काही एक राजकीय खलनायक ठरले होते. पण मंडळी म्हणतात ना, राजकारणाचं जातं कधी उलट फिरल याचा नियम नसतो. कधी जात्यातले सुपात आणि सुपातले जात्यात जातील हेही सांगता येत नाही. यंदाही तसंच झालंय. 2019च्या महाविकास आघाडीच्या स्थापनेनंतर देवेंद्र फडणवीस कधीही मुख्यमंत्री होऊ शकणार नाहीत. देवेंद्र फडणवीस संपले, फडणवीसांचं राजकारण संपलं, देवेंद्र फडणवीस यांना दिल्लीला पाठवा, अशा प्रकारे टीकेचे वाग्बाण फडणवीसांना लक्ष करत होते. मात्र आज 2024ला त्याच देवेंद्र फडणवीस यांनी महाराष्ट्राचे 21वे मुख्यमंत्री म्हणून तिसऱ्यांदा शपथ घेतली. पण कहाणी तर संपत नाही, तर सुरू होते. देवेंद्र फडणवीस फक्त मुख्यमंत्री पदावरच राहतील असे नव्हे, तर येत्या काळात फडणवीसांच्या रूपाने महाराष्ट्रातील एक सुपुत्र देशाच्या पंतप्रधान पदावरही विराजमान होईल अशी शक्यता निर्माण झाली आहे. याची नेमकी कारणं काय आहेत सविस्तर पाहूयात. नमस्कार, मी प्रथमेश आणि आपण पाहताय विशेष भारी. म्हणजे महाराष्ट्रात आता देवेंद्र पर्वाला सुरुवात झाली आहे. भाजपचे नेते देवेंद्र फडणवीस यांनी आज तिसऱ्यांदा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे. देवेंद्र फडणवीस यांच्यासह महाराष्ट्राचे मावळते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतली. तसेच राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते आणि अजित पवार यांनी देखील उपमुख्यमंत्री पदाची शपथ यावेळी घेतली. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा शपथविधीचा भव्य सोहळा आज पार पडला. देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यासह केंद्रीय मंत्रिमंडळातील मंत्री, 22 राज्यांचे मुख्यमंत्री, देशभरातील शेकडो दिग्गज व्यक्ती, साधू महंत आणि 40,000 नागरिकांच्या उपस्थितीत मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांचा भव्य शपथविधी सोहळा आज पार पडला. या कार्यक्रमात विविध ठिकाणी महाराष्ट्र आता थांबणार नाही असं लिहिण्यात आलं होतं. 2014 पर्यंत राज्यातल्या इतर नेत्यांपैकी एक असलेले फडणवीस नरेंद्र मोदी आणि अमित शहांची मुख्यमंत्री पदाची निवड बनले आणि केंद्रस्थानी आले. दिल्लीत वाजपेयी अडवाणींची भाजपा बदलून मोदी शहांची नवी भाजपा तयार झाली. तसं महाराष्ट्रात मुंडे गडकरींचा भाजप नव्यानं आणि फडणवीस आणि त्यांच्या समर्थकांचा भाजप बनत गेला. गेली 10 वर्ष देवेंद्र फडणवीस हे नाव निर्विवादपणे भाजपच्या आणि महाराष्ट्राच्या राजकारणाच्या केंद्रस्थानी आहे. ज्या नव्या राजकीय रचना, डावपेच, घडामोडी या दशकभरात महाराष्ट्रात घडल्या, जे दशक राजकीय आणागुंदींसाठी उल्लेखात राहील, त्या सगळ्यांमध्ये इतर समकालीन नेत्यांसोबत फडणवीसांचाही ठसा आहे. मात्र देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री म्हणूनच आपला ठसा उमटवतील असं नव्हे, तर येत्या काही दशकांमध्ये ते भारताच्या पंतप्रधानपदी सुद्धा बसू शकतात अशी परिस्थिती देशाच्या राजकीय पटलावर दिसत आहे. आजपर्यंत महाराष्ट्रातून माजी मुख्यमंत्री स्वर्गीय यशवंतराव चव्हाण, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांची पंतप्रधान पदाची संधी थोडक्यात हुकल्याचं बोललं जातं. मात्र त्यानंतर महाराष्ट्रातील एकाही सुपुत्राची देशाच्या सर्वोच्चपदी निवड न होणं अनेकांच्या दृष्टीनं हळहळण्याचा विषय असतो. मात्र ही कमतरता देवेंद्र फडणवीस दूर करू शकतात असं म्हणण्यास बराच वाव आहे. याची नेमकी कारणं काय आहेत पाहूया. पहिला मुद्दा म्हणजे देवेंद्र फडणवीस यांचं वय. म्हणजे राजकारणात वयाला खूप महत्व असतं. तुम्ही कोणत्या वयात काय मिळवता हे महत्वाचं असतं. अनेक दिग्गज राजकारण्यांना आयुष्य पार उतरणीला लागलं तरी सुद्धा मुख्यमंत्री पद मिळत नसतं. तेच मुख्यमंत्री पद देवेंद्र फडणवीस यांनी वयाच्या अवघ्या 44व्या वर्षी पहिल्यांदा मिळवलं ते 2014 साली. आजही 2024ला तिसऱ्यांदा मुख्यमंत्री पदाची शपथ घेत असताना देवेंद्र फडणवीस यांचं वय आहे अवघं 54 वर्ष. तुम्हाला वाटेल रिटायरमेंटचं वय असतं 58 वर्ष आणि फडणवीस यांचं आहे 54, म्हणजे वय जास्त आहे. मात्र असं नाही. राजकारणात 60-70 वर्षापर्यंतचा राजकारणीही तरुण म्हणून ओळखला जातो. हे राजकारण्यांचे यंग एज म्हणून ओळखले जाते.
त्यामुळे फडणवीसांकडे राजकारणात दिल्लीच्या दिशेने प्रगती करण्यासाठी अजूनही भरपूर वेळ आहे. त्यांच्या हातात वय नावाचा एक फॅक्टर मजबूत आहे. येत्या काही दशकांमध्ये दिल्लीत नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्या युगानंतर कोण असा प्रश्न उपस्थित केल्यानंतर जी काही नावं समोर येतात त्यामध्ये देवेंद्र फडणवीस यांना वरचा नंबर द्यावा लागतो. दुसरा लक्षात घेण्यासारखा मुद्दा म्हणजे त्यांची तगडी राजकीय कारकीर्द. फडणवीस यांनी 2014 ते 2019च्या दरम्यान पूर्ण 5 वर्षांसाठी मुख्यमंत्रीपद भोगल्यानंतर 2019 मध्ये औढ गटकेचे मुख्यमंत्री पद वगळता ते पुन्हा तिसऱ्यांदा मुख्यमंत्री झाले आहेत. नगरसेवक, महापौर, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री आणि आता पुन्हा मुख्यमंत्री अशी त्यांची राजकीय कारकीर्द आहे. विशेष म्हणजे गेल्या 5 वर्षात त्यांनी मुख्यमंत्री, विरोधी पक्षनेते, उपमुख्यमंत्री अशी तिन्ही महत्वाची पदं भूषवली होती. फडणवीस यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात भाजपशी संलग्न असलेल्या अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेपासून झाली. त्या संघटनेचे सक्रिय सदस्य होते. त्यांनी पहिल्यांदा नागपूर महानगरपालिका निवडणूक रामनगर प्रभागातून जिंकली. 1997 मध्ये फडणवीस नागपूर महापालिकेचे सर्वात तरुण महापौर बनले आणि ते भारतातील दुसऱ्या क्रमांकाचे तरुण महापौर होते. त्यानंतर पहिल्यांदा 1999 मध्ये ते पश्चिम नागपूर विधानसभेमधून निवडून आले. या मतदारसंघातून सलग 2दा आमदार झाले. त्यानंतर ते दक्षिण पश्चिम विधानसभा मतदारसंघातून 4दा विजयी झाले. 1999, 2004, 2009, 2014, 2019 व 2024 असे सलग 6 वेळा ते आमदार झाले आहेत. 2010 मध्ये देवेंद्र फडणवीस यांची महाराष्ट्र भारतीय जनता पक्षाच्या सरचिटणीसपदी तर 2013 मध्ये प्रदेश अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली होती. पुढे तिसरा मुद्दा म्हणजे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी असलेले घनिष्ठ संबंध. म्हणजे 5 वेळा आमदार राहिलेल्या काकू शोभाताई फडणवीस आणि आमदारकी भूषवलेले वडील गंगाधरराव फडणवीस यांच्याकडून राजकारणाचे धडे गिरवतच देवेंद्र फडणवीस पुढे आले. सोबतीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची शिकवणही कुटुंबातून व नागपूरच्या शाखेतून संघाच्या मुख्यालयातून मिळालेली. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांच्यातील नेतृत्व गुणाचा पाया येथूनच भक्कमपणे रचला गेला. महाविद्यालयीन जीवनातच त्यांनी आपल्यातील नेतृत्व गुणाला चालना दिली. अभाविपचे कार्यकर्ते बनून त्यांनी राजकीय कामाला सुरुवात केली. तर नागपूर विद्यापीठातून कायद्याची पदवी घेत असताना महाविद्यालयीन निवडणुकांमध्येही सक्रिय सहभाग घेतला होता. त्यानंतर चौथा मुद्दा म्हणजे फडणवीस हे उच्च शिक्षित राजकारणी आहेत. आता भारतातील साक्षरतेचा दर चांगलाच वाढला आहे. त्यामुळे या नव्या पिढीला अडाणी निरक्षर राजकारणी नकोसे वाटतात, तर उच्च विद्याविभूषित उच्च शिक्षित राजकारणी तरुण पिढीला आकर्षित करतात. देवेंद्र फडणवीस ह्या शिक्षणाच्या कॅटेगरीमध्ये सुद्धा परफेक्ट बसतात. देवेंद्र फडणवीस यांचं शालेय शिक्षण नागपूर शंकरनगर चौक येथील सरस्वती विद्यालयातून त्यांनी पूर्ण केलं. नागपूरच्या शासकीय विधी महाविद्यालयातून त्यांनी 5 वर्षाच्या लॉ पदवीसाठी प्रवेश घेतला. 1992 मध्ये त्यांनी लॉची पदवी मिळवली. बिझनेस मॅनेजमेंटमध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवीचं शिक्षण घेतलं. जर्मनीतील DSE बर्लिन या संस्थेत डिप्लोमा इन मेथड्स अँड टेक्निक्स ऑफ प्रोजेक्ट मॅनेजमेंट हा डिप्लोमा त्यांनी पूर्ण केलाय. पुढे 5वा मुद्दा म्हणजे राज्य ते देश पातळीवरील मीडिया हाताळण्याचे कौशल्य. आत्ताच्या राजकारणाचं रूप बदललेलं आहे. सध्या फक्त प्रिंट आणि टेलिव्हिजन मीडिया न पाहता सोशल मीडिया सुद्धा गांभीर्यानं घ्यावा लागतो आणि यासाठी आवश्यकता असते एका अत्यंत हुशार, चलाक आणि टेक्नोसाव्ही राजकारणाची. या बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगामध्ये देश पातळीवर आपल्या नेतृत्वाची आणि वक्तृत्वाची छाप उमटवायची असेल तर प्रादेशिक भाषेसह हिंदी आणि इंग्रजीवरही उत्तम प्रभुत्व असणे आवश्यक असते आणि फडणवीस या बाबतीत नक्कीच उजवे ठरतात. शिवाय मीडिया मॅनेजमेंटच्या बाबतीतही ते योगी किंवा भाजपमधील इतर नेत्यांपेक्षा कित्येक पटींनी आघाडीवरती आहेत. त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पंतप्रधान पदाच्या बाबतीतले स्टार नक्कीच येत्या काळात उजळून निघतील असं बोललं जात आहे. 6वा मुद्दा म्हणजे आक्रमक हिंदुत्व तरीही स्मार्ट नेता अशी असलेली ओळख. देवेंद्र फडणवीस हे भाषणांमध्ये अनेकदा आक्रमक हिंदुत्वाची मांडणी करताना दिसून येतात, मात्र ते फक्त एवढ्यापुरतीच आपली प्रतिमा मर्यादित ठेवत नाही. देवेंद्र फडणवीस यांची एक अत्यंत हुशार, अभ्यासू, व्यासंगी नेता अशी ओळख आहे. ते विधिमंडळाच्या कामकाजात अत्यंत मुरब्बी राजकारणी म्हणून ओळखले जातात. त्यांचे विधिमंडळातील कामकाजाच्या चर्चेदरम्यान प्रत्येक सदस्याच्या वक्तव्यावर बारकाईने लक्ष असतं. ते अभ्यासपूर्ण पद्धतीनं सर्वांची भाषणं ऐकत असतात, मुद्दे टिपत असतात, त्याला समर्पक उत्तरं सुद्धा देत असतात. अगदी विरोधकांच्या हालचालींवरून त्यांचा इरादा नेमका काय हे ओळखणारा नेता अशी देवेंद्र फडणवीस यांची ओळख आहे आणि त्यांची ही स्मार्ट इमेज त्यांच्या देश पातळीवरील अनेक स्पर्धकांना कोसो दूर टाकते. पण मंडळी, तुम्हाला नेमकं काय वाटतं? देवेंद्र फडणवीस यांना देशाच्या सर्वोच्च पदी विराजमान होण्याची संधी आहे का? तुमची मतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा. सोबतच आपल्या विशेष भारी या YouTube चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.